मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकार आणि आंदोलनकर्त्यांना दिलेल्या धमक्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा गजरारोळ झाला आहे. परंतु सत्य काय आहे सविस्तर सांगतो. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील ज्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता, यांनी आधी आंदोलनकर्त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आणि त्यानंतर यावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांना थेट कॅमेऱ्यासमोर अश्लील शिवीगाळ करत मारहाणीची धमकी देखील दिली. या मुजोर वर्तनाचे तीव्र पडसाद आता थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे भाजप सरकारला धारेवर धरले आहे. काय आहे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी खासदार संजय दिना पाटील यांनी माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेल असे एक अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. याच मुद्द्यावर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा खासदार संजय दिना पाटील यांना त्यांचे स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेले, तेव्हा खासदारांनी जाहीरपणे आपला तोल गमावला. कॅमेऱ्यासमोरच पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास त्यांनी सुरुवात केली. संतापाच्या भरात ते पत्रकारांना धमकावत म्हणाले, अरे भाई बस झालं ना, आता किती अति करताय, बंद करा कॅमेरा, मी खासदार आहे हे विसरून जाईल, इज्जत करताय तर इज्जत राखा, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका, मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात तर मार खाणार, मारून पाठवीन तुम्हाला, लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला काय कंप्लेंट करायची ती करा. खासदार पाटील यांच्या या मुजोर वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाना पटोले सभागृहात म्हणाले, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेली धमकी संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिली आहे. जर राज्यात लोकप्रतिनिधी पत्रकारांवर हल्ला करण्याची आणि त्यांना मारण्याची भाषा करत असतील तर महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? इथे पत्रकारही सुरक्षित राहिलेले नाही. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन तातडीने निवेदन करावे अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पॉइंट ऑफ प्रोसिजर उपस्थित करत थेट सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की हा केवळ दोन पक्षांमधील संघर्षाचा विषय नाही, हा सभागृहाच्या प्रतिष्ठेचा, परंपरेचा आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न आहे. एखाद्याला वाचवण्यासाठी विधिमंडळाचे अधिकार दुबळे केले जात आहेत. पत्रकारांना धमक्या देणाऱ्या आणि अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मुजोर संजय दिना पाटील यांच्यावर सरकार कारवाई कधी करणार आहे? या प्रकरणावरून विधान भवनाच्या बाहेरही ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे गट आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. चला त्यांचे म्हणणे एक एक करून समजून घेऊया. सर्वप्रथम आदित्य ठाकरे. 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर तिथे आनंद उत्सव होण्याऐवजी शिवीगाळ आणि धमक्या समोर येत आहेत. हीच मिंदे टोळीची संस्कृती आहे. जर या खासदारात एवढाच दम असेल तर त्याने आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप किंवा शिंदेच्या चेहऱ्यावर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले. द्वितीय, अंबादास दानवे. सत्ता आणि संपत्तीचा माज अनेकांच्या डोक्यात गेला आहे. एखादा खासदार कोणत्या आधारावर बॉम्ब फेकण्याची किंवा बंदुकीने उडवण्याची भाषा करतो, त्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तृतीय, भास्कर जाधव. सभागृहाबाहेर सत्ताधारी पक्षातील लोक काहीही बोलले तरी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. पोलिसांसमोर उभे राहून पत्रकारांना मारेल सांगण्याची हिंमत त्यांना सत्तेच्या पाठबळामुळे आली आहे. मित्रांनो, या वादात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की पाकिस्तानावर बॉम्ब टाकण्यापूर्वी भारताला 900 वेळा विचार करावा लागतो, परंतु
हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून त्यांच्यावर UAPA सारख्या कठोर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच संजय दिना पाटील यांनी मी याआधी 5 लोकांना मारले आहे असा दावा केल्याचा आरोप करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे. या संपूर्ण वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेची बाजू घेत स्पष्ट केले की राज्यात आम्ही कुणाचेही घर बॉम्बने उडवून देऊ देणार नाही. अशा पोकळ धमक्यांना कोणीही घाबरण्याची कारण नाही. जर कोणी अशा धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य ते उत्तर देतील. दुसरीकडे स्वतःचा बचाव करताना संजय दिना पाटील म्हणाले की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी माझ्या जन्मयाच्या अगोदर असं एकदा झालं होतं तेव्हा 5 लोक मेले होते असे म्हणालो होतो. मात्र हे स्पष्टीकरण देताना त्यांनी पत्रकारांना केलेल्या अश्लील शिवीगाळीमुळे ते पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा म्हणजेच पत्रकारितेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मित्रांनो, लोकशाही व्यवस्थेत जनता आपले प्रतिनिधी निवडून संसदेत किंवा विधानसभेत पाठवते. त्यामुळे जनतेच्या वतीने प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रसार माध्यमांना असतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. प्रश्न आवडला नाही म्हणून थेट मारहाण आणि शिवीगाळ करणे हे पूर्णपणे अयोग्य आणि निषेधार्ह आहे. कॅमेऱ्यासमोर मी खासदार आहे हे विसरून जाईल किंवा तुम्हाला मारून पाठवेल अशी भाषा वापरणे हे लोकप्रतिनिधीला मुळीच शोभत नाही. उलट खासदारांनी पदाची प्रतिष्ठा राखत संयम आणि उत्तर देणे गरजेचे आहे. अशी भाषा वापरून पत्रकारितेला दाबण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे. जर उच्च पदावर बसलेले खासदारच कायदा हातात घेण्याची आणि पोलिसांना न जुमावण्याची भाषा कॅमेऱ्यासमोर करत असतील तर समाजात याचा अतिशय चुकीचा संदेश जातो. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बळ मिळते आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतो. म्हणूनच राजकीय मतभेद बाजूला ठेवून अशा वर्तनाचा सर्वच स्तरातून निषेध घ्यायला हवा. मित्रांनो, संजय दिना पाटील यांच्या या कृत्यामुळे सध्या त्यांच्यावर विधानसभेत आणि कायदेशीर पातळीवरून कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. आता गृह खाते आणि मुंबई पोलीस या मुजोर वर्तनाविरोधात काय पावले उचलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.